नमस्कार. कारगिल विजय दिन काल साजरा करण्यात आला. या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधावा हा विचार डोक्यात घेऊन कारगिल संघर्ष हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला गेलेला विषय आहे. कारण दोन अण्वस्त्रधारी राष्ट्र एका संघर्षामध्ये रूपांतर होत आहे. ची परिस्थिती निर्माण होत आहे आणि या युद्धात ही अण्वस्त्राचा वापर करतील की काय अशी भीती निर्माण झालेली होती आणि त्या निमित्ताने आपल्याशी बातचीत करावी, आपल्याशी विमर्श करावा हा विचार डोक्यात घेऊन मी हा छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर मांडत आहे. कारगिल संघर्ष झाला 1999 मे 1999 आणि 26 जुलै 1999 विजयी दिवस म्हणून त्या दिवशी समाप्ती झाली. हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धानंतर आपण काय धडे घेतले हा विषय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एखादा संघर्ष झाला, त्या संघर्षानंतर तशाच स्वरूपाचा संघर्ष पुन्हा उद्भवू नये यासाठी आपण काय करतो आहोत यावर विचार विमर्श हा असला पाहिजे. संघर्षाची वेळच का आली हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. जर का योग्य ते नियोजन राहिलं असतं आणि त्याच्यावर चर्चा जी आहे ती चर्चा व्यवस्थित झाली असती तर हा संघर्ष जो आहे तो संघर्ष मला वाटतं होऊ शकला नसता, टाळता आला असता. परंतु त्यावेळचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे आहे त्या लष्कर प्रमुखांची एकूण ईर्ष्या जी आहे ती ईर्ष्या शिगेला पोहोचलेली होती आणि परवेश मुशर्रफ त्यावेळेस लष्कर प्रमुख होते पाकिस्तानमध्ये आणि कारगिल क्षेत्रातील उंचावरील ज्या काही टेकड्या आहेत त्या उंचावरील टेकड्यावरून श्रीनगर लेह हा महामार्ग जो आहे तो नियंत्रित करता येऊ शकतो याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या आधारावर कुठल्या कालखंडामध्ये या श्रीनगर लेह महामार्गाच्या जवळपास भारतीय सेना नसते हा विचार अभ्यास केला आणि त्यांनी त्या कालखंडामध्ये सेना त्या ठिकाणी पाठवली. सामरिक दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की आपण भारतीय आघाडीवर आहोत. आपल्याकडे सामरिक शास्त्राच्या दृष्टीने स्ट्रॅटेजी स्टडीच्या दृष्टिकोनातनं अभ्यास करणारे बरेचसे अभ्यासक आहेत. वेगवेगळ्या थिंक टँक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. या थिंक टँकच्या माध्यमातून हा विषय कधी चर्चेला गेला का नाही, विचार केला गेला का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं यावर बऱ्याच थिंक टँक्स, बऱ्याच विचारवंतांनी, बऱ्याच अभ्यासकांनी हा विचार मांडलेला होता. परंतु राजकीय इच्छाशक्ती, राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती या गोष्टीसाठी असावी लागते की जर का भविष्यात अशा स्वरूपाची घटना घडली तर मग आपण काय करू. जसं 1999च्या कारगिल संघर्षानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीनंतर आपण आत्ता तो सुरक्षित केला. मग सेम परिस्थिती, सारखीच परिस्थिती चीनच्या बाबतीत आपण का करत नाही. चीन पुन्हा पुन्हा या भारतीय भूभागामध्ये प्रवेश करता आहे, भारतीय भूभाग ताब्यात घेत आहे. तर त्यासाठी अशी एक स्ट्रॅटेजिक प्लॅन सेनादलांकडे नाही का. मला असं वाटतं सेनादलांकडे 100% स्ट्रॅटेजिक प्लॅन आहेत. परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जी काय राजकीय इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती आजचे राज्यकर्ते जे आहेत ते राज्यकर्ते दाखवताना दिसत नाही. वेगवेगळ्या अडचणी असतील त्याच्यामध्ये. थिंकर्स जे काय आहेत ते थिंकर्स जो काही सल्ला
विचार जो आहे तो विचार सरकारसाठी देत असतं, तर तो विचार या थिंकर्सचा विचार जो आहे तो सरकारने मान्य केला पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चीन कारगिलसारखाच पुन्हा पुन्हा संघर्ष जो आहे तो संघर्षामध्ये भारताला टाकू शकतो, परिस्थिती कारगिलसारखी निर्माण होऊ शकते. म्हणून भारतीय राज्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून हा स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे तो स्ट्रॅटेजिक प्लॅन चीनच्या संदर्भात करावा लागेल असं मला वाटतं. थँक्यू.